कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत वेगवेगळ्या पद्धतीनं दमदाटीनं गाड्या लावण्यात आलेल्या आहेत, हातगाड्या. असं ऐकण्यात आहे की या हातगाड्या विद्यमान लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या पक्षाच्या व त्यांच्या माध्यमातून आणि अंगलट आल्यामुळे लगेच पेट्टा करून राजेश क्षीरसागर यांनी माझा याच्याशी कसलाही संबंध तुमचा नसेल तर कोणाचा संबंध आहे. भाषणामध्ये मी व्यक्त केलं होतं की आपण कोल्हापूर शहरामध्ये कोल्हासूर नावाचे राक्षस आहात. एक दिवस जननी अंबा मातेकडून तुमचा वध होणारच. तुमचा राजकीय वधाची मी वाट पाहतोय. तुमचा वध फक्त ईव्हीएम मुळे वाचला. प्रत्येक वर्षी ईव्हीएम नसणार. कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत वेगवेगळ्या पद्धतीनं दमदाटीनं गाड्या लावण्यात आलेल्या आहेत, हातगाड्या. असं ऐकण्यात आहे की या हातगाड्या विद्यमान लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या पक्षाच्या व त्यांच्या माध्यमातून लावलेल्या आहेत आणि अंगलट आल्यामुळे लगेच पळापळ करून धावपळ करून जेव्हाचा आट्टापिट्टा करून राजेश क्षीरसागर यांनी माझा याच्याशी कसलाही संबंध नाही असं खुलासा केला. खुलासा असा करण्यापेक्षा संबंध तुमचा नसेल तर कोणाचा संबंध आहे हे त्यांनी क्रमप्राप्त सिद्ध करावं. कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर शहरातील कन्व्हेन्शन पार्क, कोल्हापूर शहरामध्ये दमदाटी करून फ्लॅट बळकवणे, खंडणी मागणे, पोलीस खात्यातील ज्येष्ठ अधिकारी ज्योतिप्रिय सिंग यांच्याकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून बदनाम झालेली कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलंही काम होत नाही अशी प्रसिद्ध असलेली राजेश क्षीरसागर यांचा हा आज एक नवीन पराक्रम कोल्हापूर शहरवासियांना पाहावयास मिळाला. ऐकण्यात असं आहे की त्या गाड्या पुन्हा काढण्यात आलेल्या आहेत, पण राजेश क्षीरसागर यांना शिवसेनेकडून आम्ही इशारा देत आहोत, हे असलं कृत्य थांबवावं. तुमचा जो काही अट्टास आहे, तुम्हाला मागील माझ्या भाषणामध्ये मी व्यक्त केलं होतं की आपण कोल्हापूर शहरामध्ये कोल्हासूर नावाचे राक्षस आहात. एक दिवस जननी अंबा मातेकडून तुमचा वध होणारच. तुमचा राजकीय वधाची मी वाट पाहतोय. तुमचा वध फक्त ईव्हीएम मुळे वाचला. प्रत्येक वर्षी ईव्हीएम नसणार. देश सध्या अराजकच्या उंबरठ्यावर उभारलेला. अराजकता माजणार या देशामध्ये जर अराजकता माजली तर राजेश क्षीरसागर तुमची पळताबोळ थोडी होणार आहे. ह्या पृथ्वीवर कोणीही आयुष्यभरचा राजा म्हणून कोण नसतो. माझ्यासहित आयुष्यभरचा कोण नसतो. पण जोपर्यंत आपण एखाद्या पक्षाचं काम करतो, आपण लोकप्रतिनिधी म्हणून वावरतो, त्यावेळी जबाबदारीनं काम करायचं असतं, जबाबदारीनं वावरायचं असतं. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाण्याची जी तुमची पद्धत आहे ती पद्धत आता बंद करा. शानं व्हा. कोल्हापूरच्या विकासाकडे लक्ष घाला. येईल ते माझं. एक त्या मॉलमध्ये शब्द असतात, द लूट नावाचा शब्द, द लूट. तसं तुम्हाला तो द लूट हा शब्द मॅच होतं. राजेश क्षीरसागर म्हणजे कोल्हापूरचे द लूट अशी संकल्पना आता नवीन तयार झालेली आहे. प्रशासनास माझी विनंती राहील, सूचना राहील, अशा प्रवृत्तीला वेळोवेळी ठेचलं पाहिजे, गाडलं पाहिजे. ही प्रवृत्ती थांबवली पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी यांनी पक्षाचे केबिन्स लावलेले आहेत. पक्षाचे आम्ही फोटो टाकतो पाहिजे तर अतिक्रमणला, पण पक्षाचा असल्यामुळे मी दुर्लक्ष करतो, जाऊन दे म्हणतो मी. पण ही प्रवृत्ती संपणार कधी एक क्षीरसागरांची? का असं ज्यांचं हे सगळं खट्याळ नृत्य चालू राहणार आणि ह्या व्यक्तीला थांबवण्यासाठी ह्या व्यक्तीचे हे सगळं दोष दाखवून जनता यांच्या पाठीशी कधीच नव्हती. यांच्यावर कुणाचंही प्रेम नाही. हे फक्त दिखावा चालू आहे. एखाद्या गोळाच्या डेपेला मुंगळे लागतात त्या पद्धतीने यांच्या त्या ऑफिसमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये मुंगळे डोंगळे कोण कोण असतात. ज्या दिवशी यांच्याकडून गोळाचा खडा बंद होणार त्या दिवशी ते सगळे डोंगळे पळून जाणार आहेत. पैशासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्रित आलेली ती संघटना आहे. त्या संघटनेचाही मी निषेध करतो आणि कोल्हापूर वासियांची पुन्हा कळ काढू नका असं राजेश क्षीरसागर यांना इशारा देतो.
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.